शेतकरी संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आलं। महायुती सरकारनं निवडणुकीच्या वेळेस आपल्या घोषणापत्रामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केली जाईल अशी घोषणा केली होती। मात्र त्यांना या गोष्टीचा विसर पडलेला असून त्यांनी शेतकऱ्याची या प्रसंगी फसवणूक केली आहे। त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, तसेच शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा द्यावा, यामध्ये सरकारने बदल केलेला असून ही योजना पूर्ववत करण्यात यावी। तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून त्यांचे पंचनामे त्वरित करण्यात यावे अशी मागणी यावेळी काही आंदोलकांकडून करण्यात आली आहे। तुम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। आता महायुती सरकारने ज्या वेळेस विधानसभा 2024 लागली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा उतारा सरसकट कोरा करू, परंतु त्यांनी तसं केलेलं नाही आहे। तर आमची माननीय SP साहेबांना पण आम्ही निवेदन तक्रार दिलेलं आहे, निवेदन वजा तक्रार पण दिलेली आहे आणि कलेक्टर साहेबांना पण निवेदन वजा तक्रार दिलेली आहे की असं ज्यांच्या घोषणामध्ये जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली होती आणि डिमांड केली होती की आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू, तर त्यांनी असं न करता आमची सरसकट फसवणूक केलेली आहे। तरी आमची शासनाला आणि प्रशासनाला मागणी आहे की ज्यांनी आमची फसवणूक केलेली आहे यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, ही आमची प्राथमिक आणि पहिली मागणी केलेली आहे। दुसरी मागणी जी आहे की जो 1 रुपयाचा प्रधानमंत्री पीक विमा योजना जी होती तिला महाराष्ट्र शासन गुंडाळण्याच्या मार्गावरती आहे, त्याच्यामध्ये त्यांनी थांबवलेलं आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की ते न थांबवता जे पूर्व जे चालू होतं तेच चालू द्यावं। फक्त ज्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तिथे आमच्यासारख्या महाराष्ट्र शेतकरी संघटना असेल, इतर संघटना असतील, या संघटनांच्या प्रतिनिधींचं एक मंडळ बनवून त्याच्यावरती काही मार्गदर्शन करता येत असेल तर त्याच्यावरती ते काम करावं अशी आमची मागणी आहे। पुढचं पाऊल काय राहणार तुमचं मागणी? पुढचं पाऊल असं राहणार आहे, जर का एवढा महिनाभरामध्ये जर का काही डिसिजन झाला तर ठीक आहे। आमची आता आमच्या महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक तहसील असेल, पोलीस स्टेशन असेल, इथे निवेदन आणि तक्रार देण्याचं काम चालू आहे। पण जर का असं होत नसेल तर पुढच्या 1 महिन्यामध्ये आम्ही तीव्र आंदोलन छेडू या संदर्भात, असं एवढं सांगावं असं वाटतं। आपलं नाव? माझं नाव सुनील देवरे, महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष।